तर नमस्कार, मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. तर हे बघा, मी काय केलं आहे, 2 दिवसापूर्वी ही अशी माती आहे ना, माती मी अशी पसरून उन्हात ठेवली होती. हां, थोडीशी ओलसर आहे, पण चांगली वाळलेली पण आहे. हे बघा, आता हे बघा, गुठळ्या पण होतात, म्हणजे सुटतात ते. तर मी संभाजी बागेत प्रदर्शनाला गेले होते, तर तिथनं मी काही झाडं आणली आहेत. तर ती मी तुम्हाला दाखवते. तर ती झाडं आज मी कशी लावते ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. तर हे बघा, आता मी काय करते, मी माझ्याकडे एक कुंडी होती. हां, दिसतंय, या कुंडीमध्ये छानपैकी मी एक विटकरीचा किंवा हा असा तुकडा, हे बघा, हा असा तुकडा मी थोडा घातलेला आहे. हां, आणि त्याच्यामध्ये मी काय करणार आहे, मी बुडाचं माप घेऊन थोडंसं छोटं खराब झालेलं फडकं ते घेतलं. ते फडकं त्याच्यावर ठेवते आणि त्याच्यावर नारळाच्या शेंड्या घालते आहे. हे बघा, नारळाच्या शेंड्या घातल्यामुळे पाणी झिरपलं तरी कुंडी कोरडी पडत नाही आणि आपल्या झाडाला छानपैकी खत पण मिळतं. आणि आता मी काय करते, तर इथं थोडीशी माझ्याकडे बेलाची जुनी वाळलेली पानं आहेत. बघा, ही पानं मी आता याच्यात घालते. ही पानं घातली, मग नंतर काही मी थोडीशी गोळा करून ठेवली. तर हे बघा, ही पानं, ही अशोकाची पानं आहेत, ती थोडी आता मी घालते. तर ही कशी घालते, हे बघा, ही अशी पानं घालून मी सुंदरपैकी केलेलं आहे. तर हे बघा, थोडी अशोकाची, थोडी तुतीची, म्हणजे काय होतं की आपल्या झाडाला भरपूर सारे विटॅमिन्स वगैरे सगळं मिळतं आपल्या झाडाला. आणि आता काय, एखादा किडाबिडा मिळेला वगैरे असतोच, मग तो पण टाकल्यामुळे काय होतं, झाडाला कॅल्शियम पण मिळतं आपल्या. हे बघा, मिळेल आयतच मिळाला, तर मी घातलेलं आहे. थोडी कडुनिंबाची पानं, थोडी बेलाची, असं करून मी सगळं घातलेलं आहे. आता ही पानं घातली बघ सुंदरपैकी अशी, आणि काय करायचं, मग हे असं दाबून घ्यायची. आणि थोडी आता वाळलेली जी पानं आहेत, हे बघा, ती अशी थोडी टाकून घ्यायची. बघा, ही पानं टाकली, सुंदरपैकी अशी थोडी पानं थोडी अशी दाबून भरायची. मग ती भरल्यानंतर परत थोडीशी 2-3 बेलाची पानं, थोडं तर ह्याच्यात काय निघालं काय माहिती, थोडं हे असं पानं. आणि मी थोडं काय केलेलं आहे दाखवते तुम्हाला. तर ही छोटी भांडे घेते आणि हे बघा, हे मी असं थोडं साठवून ठेवते. बघा, म्हणजे काय होतं, आपल्याला वर्षभर झाडांना खतं मिळतात, सगळं भरपूर विटॅमिन्स मिनरल मिळतं. आणि परत जो आपला ओला कचरा असतो तो पण ह्याच्यात मी घालते. हे बघा, ही माझी पानांची, हे बघा, ही पानांची पिशवी, ही मी अशी भरून ठेवते की आपोआप तयार होतं. हे बघा, हे पण एक आहे, ह्याच्यामध्ये पण मी पानं भरून ठेवते. मला शुक्रवार शनिवार जसा वेळ मिळेल तशी मी पानांची कुंडी भरून ठेवते. आता हे मी याच्यात थोडं घालते. बघा, अगदी थोडंच घातलं, कारण मगाशी आपण थोडं घातलेलं आहे, त्यामुळे आता परत जास्त नाही. कारण ह्याच्यामध्ये मी थोडीशी कडुनिंबाची पानं घातलेली आहे,
त्यामुळे म्हणून मी ते घेतलं आहे. तर आता काय करते बघा, आता थोडी माती, ही थोडी माती घालायची आता. हां, थोडी थोडीशी अशी माती घालून घेतली. त्याची ढेकळं फोडायची. म्हणजे काय होतं, सगळं एकसंध होतं आणि व्यवस्थित. आणि मी ह्याच्यामध्ये ऑलरेडी थोडीशी मी वाळू घातलेली आहे, त्यामुळे मी ही तयार करून ठेवलेलीच असते. आणि त्याच्यात आधी त्याला काय, हां, हळद आणि कडुनिंब सगळी घातलेली आहे. त्यामुळे मी परत का घातलं, कारण आमच्याकडे भरपूर सारे मुंगे आहेत. तर त्या मुंग्यांचा त्रास वाचावा आणि झाडाला कुठलाही प्रकारचा त्रास होऊ नये ह्याच्यासाठी मी ते घातलेलं आहे. हे बघा, ही कुंडी आपली भरून आता तयार आहे. तर तुम्हाला दाखवते आता मी काय. हे बघा, हे सॅलडचं एक झाड घेतलं आहे. हे एक आहे आणि हे एक दुसरं आहे. अशी 2-3 मी झाडं घेतलेली आहे. आता हे मी निवडते कुठलं आहे हे. तर मग एक खड्डा केला, आधी माप बघितलं आणि मग खड्डा करून ह्याच्यामध्ये मी हे झाड आता लावते. तर बघा किती सुंदर आहे ना. हे रोजमेरीचं झाड आहे. मी संभाजी बागेत गेले होते ना, तेव्हा मी हे घेऊन आली. त्यामुळे खूपच छान वाटलं मला आणि खूप भारी पण वाटलं. बघा किती सुंदर आलं ना. आता हे रोजमेरीचं झाड मी लावलेलं आहे. अशा प्रकारे मी सगळी झाडं लावणार आहे. पण त्याच्या आधी थोडंसं आपण याला पाणी घालूया. हे बघा, आमच्या सोसायटीची छोटीशी विहीर आहे. तर त्याच्यामधनं ते पाणी येत असतं. आता थोडंसं निलगिरीचं पण पाणी घातलं, थोडं सगळी म्हणजे काय, सगळे मिनरल्स जे आहेत तेवढे सगळे या झाडाला मिळतील आपल्या. आणि छान झाड होईल हे आपलं सुंदर, हो की नाही. मग हे बघा, आता सांगा बरं किती सुंदर झालं आहे ना. थँक्यू. हे बघा, ते पिल्लू आहे ना, त्याचा वडील. आणि थोडेसे आता मी काय करते, हे झाडाला थोडं माती लागू नये, किंवा आपण कधी कधी पाणी घालतो तर ते पूर्ण वाळू नये ह्याच्यासाठी थोडेसे थर्माकोलचे आतून पण घालतात, पण मी जरा थोडे वरतून घातले. त्यांनी छान होईल आता. थोडी आता परत मी बेलाची ही पानं घालते. थँक्स. हे एक झालेलं आहे. आता जरा थोडं त्याला सावलीत ठेवूया, म्हणजे जरा छान होईल. बघा, हे एक रोजमेरीचं लावलं आहे. आता दुसरं कुठलं लावावं, कशात लावावं. तर बघा, आणि आता हे मी झाडांना, हे बघा, हे अशा प्रकारे पाणी
म्हणजे झाडांना पाण्यावर म्हणजे आपण लहान मुलांना कशी अंघोळ घालतो तसंच सेम. म्हणजे काय होतं, झाडांना पानं फुलं किंवा एखादी कीड असेल तर ती सगळी निघून जाते आणि झाडं खूप छान राहतात. हे बघा, तर दाखवतो कसं मारायचं पाणी. हे बघा आता हे झाड हां हे आपोआप उगवलेलं आहे. बघा किती सुंदर झालं आहे बघा. आणि हे आमचं बेलाचं आणि हे आंब्याचं पान. बघा हे आंब्याचं झाड, हे बेलाचं किती सुंदर आहे ना. हां आणि तुम्हाला अजून एक गंमत दाखवते. तर मगाशी मी बसले तर छान फुलपाखरं आली होती, पण त्याचं मला शूट नाही करता आलं. तर हे बघा आमच्याकडे सुंदर व्हायलेट कलरची गुलाबाची फुलं आलेली आहेत बघा. आणि हा वेल बघा कुठपर्यंत गेला आहे सुंदरपैकी. आणि हे टोमॅटो बघा किती सुंदर आहेत ना टोमॅटो आले. एक दोन आहेत. हां आणि पापडीचा वेल आहे हा बघा सुंदर. ऑफिस टाईमचं खूप छानपैकी आलं आहे. आणखी हां पर्पल हार्टला पण छान छोटंसं फुल आलं आहे बघा किती सुंदर आहे ना. आणि अजून हे बघा व्हायलेट कलरची जास्वंद सुंदर. आणि अजून तुम्हाला कसं दाखवू. हां ओके दिसतंय का बघू द्या तुम्हाला. हां तर आमच्या या झाडाला आहे ना छोटंसं असं केळफुल आलं आहे. हां आणि मध्ये मी तुम्हाला म्हटलं ना की कोबीचा अंकुर आला होता, तर आता तो कोबी बघा केवढा झाला आहे सुंदरपैकी. बघा किती छान आला आहे. हळूहळू येतोय पण. ओके हां पालक टोमॅटो छोटे बेबी टोमॅटोज आहे पिकलेत. हे चांदणी आणखी हे एक आलं आहे. आणि हे बघा दाखवते. हे एक, हे दोन, हे तीन हे फुलं. हे बघा ह्याला अजून एक फुल आलेलं आहे दिसलं. इथं एक फुल येऊन गेलं, दोन फुलं येऊन गेलीत छानपैकी. आणि हे बघा हे बघा अजून एक फुल. आज एवढीच फुलं आलेली पण छान वाटतं एकंदर भाग. आणि हे आमचं पेरूचं झाड आपोआप उगवलं, आम्ही काही नाही केलं. हे बघा हे इथं गुलबक्षीचं आहे, इथं मिऱ्याचं पानाचं वेल आहे, हे जास्वंदाचं आहे पण तिकडं गेले ते फूल त्यामुळे. आणि अजून काय हां ही सर्व छानपैकी मोहरी आली, किती सुंदर आली आहे ना. आणि हे त्याच्यामध्येच अंजिराचं झाड मी लावलं बघा. आणि आमचं हे आंब्याचं झाड बघा किती सुंदर आलं आहे, खूप छान दिसतं. आणि मध्ये मी इथं लावलं होतं एक छोटं, त्याला छान छोटीशी अशी एक कळी उमलली, कळी येणार आहे. ही गवती चहा हे माझ्या जाऊबाईंनी दिलं आहे मला. आणि ही कांद्याची पात आहे. हां आणि तिकडं मी भोपळाचा वेल लावला होता बघा, म्हणजे बी लावलं होतं तर ते छान उगवलं आहे.
आणि हां, अजून तुम्हाला ही बघा मिरची किती सुंदर आली आहे ना. ही बघा. बघा छान आली आहे ना मिरची. आणि मी काय करते, गुलाबाचं झाड आहेत ना तिथं थोडं थोडं कांदा पातीचे असे खोवून ठेवते, की जेणेकरून काय होईल की मुंग्या लागणार नाही किंवा काय नाही, सगळं असं छान झाडं होईल. आमचं आता हे बघा वांग्याचं झाड आहे, पण ते जरा म्हणजे आता वाळतं आहे, पण ठीक आहे. पण त्याला जरा आम्ही काय केलं आहे, सावलीत घेतलं आहे, त्यामुळे ओके. ते वांग्याच्या झाडाची टिप्स म्हणजे की ह्याच्यामध्ये थोडीशी ह्याची कांद्याचं साल तुम्हाला दाखवतो थांब. हे बघा कांद्याचं साल घातलेलं इथं. हे बघा कांद्याचं साल आणि थोडं लसणाचं साल असं घालून मी सगळं, की जेणेकरून काय होईल, झाडं डोरोमासमधनं निघून छान वाढतील सुंदरपैकी. आणि गुलाबाला पण मी सेम केलं आहे. आता ह्याला केलं होतं, पण आमच्या माळी काकांनी काय केलं, ते काढून टाकलं कांदा. पण परत मी लावलेला आहे, बघू. हे बघा आता गुलाबाला छान अशी फूट निर्माण झाली. आणि काय करते मी ह्याच्यामध्ये थोडंसं लिंबाची सालं वगैरे टाकून देते. आपण कधी कधी नॉनव्हेज खातो, मग त्याची सालं. आणि हे मी मध्ये असंच माझ्या एका फ्रेंडनी मला दिलं होतं, तर आता छान फुललं आहे. आणि हे बघा तर छोटीशी सुंदर अशी कळी आलेली आहे, तर बघू शकता का, दिसतीये नाही, ओके. सुंदर अशी कळी आलेली. तर लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. धन्यवाद. आणि छानपैकी हेल्दी खात राहा.